नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एकदा नवीन विषयाला घेऊन आमच्या या ऑनलाईन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो. मी डॉक्टर अजय पवार. आज आपण अशा विषयाबद्दल जाणून घेणार आहोत की समाजातील युवकांसाठी शासन नेहमी वेगवेगळे उपक्रम राबवत असतं, परंतु या उपक्रमांची सविस्तर माहिती आपल्या समाजापर्यंत न पोहोचल्यामुळे अनेक घटक यापासून वंचितही राहतात. त्यापैकीच शासनाने 2018 साली सुरू केलेली सारथी ही संस्था मराठा समाजातील युवकांसाठी, युवतींसाठी, त्याचबरोबर जी काही मराठा समाजातील होतकरू मंडळी आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळे उपक्रम सारथी ही संस्था राबवत असते, ज्यामध्ये मराठा, कुणबी, कुणबी मराठा, मराठा कुणबी या लक्षित घटकाला समाजाच्या शैक्षणिक मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ही संस्था नेहमी काम करते आणि अनेक उपक्रम या संस्थेमार्फत राबवले जातात. त्यापैकीच सध्या एक उपक्रम ही संस्था राबवत आहे आणि तो म्हणजे ड्रोन प्रशिक्षण. मित्रांनो, आजकालचं जग हे तंत्रज्ञानाचं युग आहे. नवनवीन कल्पना आज तंत्रज्ञानाच्या साहाय्याने आपण प्रत्येक ठिकाणी वापरत असतो आणि त्याचाच एक भाग म्हणून आज कृषी तंत्रज्ञानामध्ये ड्रोनद्वारे फवारणी वगैरे जे असेल यासारखे या गोष्टींचं प्रशिक्षण आपल्या या युवकांना मिळावं या उदात्त हेतूने सारथी संस्थेनं ड्रोन प्रशिक्षण नावाचा हा उपक्रम सुरू केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ पूर्ण बघा आणि सर्वांपर्यंत हा शेअर करा आणि अशा पद्धतीच्या उपक्रमांची माहिती तुम्हाला, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या मित्रपरिवाराला माहीत व्हावी म्हणून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही नक्कीच असे नवनवीन उपक्रम जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या माध्यमातून आम्ही करत राहू. तर हा जो आहे हा ड्रोन प्रशिक्षण कार्यक्रम आहे आणि यासाठी सध्या अर्ज मागवण्याचं काम सारथी संस्थेमार्फत सुरू आहे. याआधीही अर्ज मागवण्यात आलेले होते, परंतु पुन्हा एकदा नव्याने सारथी संस्थेनं मुदतवाढ आपल्याला अर्ज करण्यासाठी दिलेली आहे. तर या उपक्रमासाठी कोण पात्र आहेत, कोण अपात्र आहेत, याचे निकष काय, पात्रतेचे निकष काय, आपण याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. तर छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी याचं जे मुख्यालय जे आहे ते पुण्याला आहे. 2018 साली या संस्थेची स्थापना झाली होती. या संस्थेने प्रायोजित केलेल्या सारथी लक्षित गटातील सदस्यांकरिता वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर डिजिटल फार्मिंग सोल्युशन बाय रोबोट ड्रोन अँड एसवी या DGCA मान्यता प्राप्त ड्रोन पायलट प्रशिक्षण व प्रोफेशनल कोर्स ऑन ड्रोन इन ॲग्रिकल्चर तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील RPTO येथे ड्रोन पायलट प्रशिक्षणासाठी हा प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. तर ही जी योजना जी राबवलेली आहे सारथीने, या योजनेचं नाव काय, तर सेनापती धनाजी जाधव सारथी शेतकरी ड्रोन पायलट प्रशिक्षण कार्यक्रम 2024-25 हे आपल्या योजनेचं नाव आहे. प्रशिक्षण जे आहे यामध्ये मुख्यत्वे 2 कोर्स आहेत. पहिला म्हणजे ड्रोन पायलट प्रशिक्षण व हा डिप्लोमा कोर्स सारखा एक शॉर्ट टर्म कोर्स आहे आणि दुसरा जो आहे तो कृषी क्षेत्रातील ड्रोनवर व्यावसायिक प्रमाणपत्र अभ्यासक्रम. अशा प्रकारचे 2 कोर्स ही संस्था राबवणार आहे आणि या प्रशिक्षणाचा जो कालावधी तो 7 दिवस व 180 दिवस अशा प्रकारचे 2 कोर्ससाठी 2 वेगवेगळे कालावधी या प्रशिक्षणासाठी आहेत. आता या प्रशिक्षणाचं ठिकाण जे 7 दिवसीय जे प्रशिक्षण होणार आहे त्यासाठी
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी व महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अशा 2 ठिकाणी तर परभणी विद्यापीठ आणि राहुरी विद्यापीठ अशा ठिकाणी हा जो 7 दिवसीय प्रशिक्षणाचा जो कार्यक्रम आहे तो होणार आहे। आणि दुसरा जो कोर्स आहे तो आहे 180 दिवसीय म्हणजे 6 महिने कालावधीचा तो कोर्स आहे आणि तो कुठं होणार आहे? वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रशिक्षण शुल्क। तर प्रशिक्षण शुल्क तर हा जो काही कोर्स आहे तो पूर्णतः फ्री आहे। मराठा, कुणबी मराठा, कुणबी किंवा मराठा कुणबी या ज्या 4 जाती समूहातील जे काही युवक असतील त्यांच्यासाठी हा कोर्स पूर्णतः मोफत आहे। आणि याचं जे शुल्क आहे ते कोण अदा करणार आहे? तर ही सारथी संस्था। हे बघा, प्रशिक्षणार्थीचं शुल्क प्रशिक्षणार्थीच्या वतीने सारथी संस्थेद्वारा प्रशिक्षण केंद्रास अदा करण्यात येईल। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 1ही रुपया प्रशिक्षण शुल्क लागणार नाहीये। त्याच्यानंतर यासाठी ज्या काही अटी त्या आपण बघूया। यासाठी तुमचं वय जे आहे ते किमान 18 ते 40 वर्ष असायला हवं। त्यानंतर आता लाभार्थी कोणकोणते लाभार्थी या ठिकाणी पात्र आहेत या कोर्ससाठी ते बघूया। तर पहिली गोष्ट जी आहे, अर्जदार हा महाराष्ट्रातील मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी या प्रवर्गातील असावा। याआधी मी तुम्हाला सांगितलं की या लक्षित घटकासाठी ही योजना राबवण्यात येते। त्यानंतर दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे कुटुंबाचं जे वार्षिक उत्पन्न आहे 8 लाखापेक्षा जास्त नसावं। 8 लाखाच्या आत ज्या कुटुंबाचं उत्पन्न आहे त्या कुटुंबातील व्यक्ती या कोर्ससाठी अर्ज करू शकते। त्यानंतर तिसरी बाब, 7 दिवसीय प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा 12वी उत्तीर्ण असावा। ज्यांना हा 7 दिवसाचा कोर्स करायचा आहे त्याच्यासाठी काय पात्रता आहे? तर तो 12वी उत्तीर्ण असावा। ही पात्रता आपण लक्षात घ्यायची आहे। त्याच्यानंतर 180 दिवसीय जो प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स आहे, हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट देखील मिळणार आहे। तर याच्यासाठी मात्र जी अट आहे ती थोडीशी वेगळी आहे। ती म्हणजे काय की या प्रशिक्षणाकरिता अर्जदार हा किमान विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेची पदवी उत्तीर्ण असावी। किमान विज्ञान म्हणजे हा विद्यार्थी एकतर BSc किंवा BE बॅचलर ऑफ इंजिनियर आणि बॅचलर ऑफ सायन्स कमीत कमी या कोर्सचा तो असावा, तरच त्याला 180 दिवसाचं जे आहे तो हा कोर्स करता येऊ शकतो। त्यानंतर सारथी पुणे मार्फत राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमांचा या अगोदर लाभ घेतलेला नसावा। म्हणजे या आधी जर त्याने सारथीच्या एखाद्या योजनेचा लाभ घेतलेला असेल तर त्याला आता पुन्हा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। ही लाभार्थी पात्रता आपण समजून घ्यायची आहे। त्यानंतर आवश्यक कागदपत्रे काय, ही कागदपत्रे देखील आपण नीट समजून घ्यायची आणि लक्षात ठेवायची आहे। यासाठी तुम्हाला पाहिजे जातीचा दाखला, कुणबी मराठा, मराठा कुणबी व कुणबी करिता। आणि आता जे मराठा आहेत त्यांच्यासाठी देखील SCBC सर्टिफिकेट निघतं। कुणबी मराठा, मराठा कुणबी व कुणबी यांच्यासाठी OBC सर्टिफिकेट निघतं। तसं आता मराठा समाजासाठी SCBC सर्टिफिकेट निघतं। शक्यतो ते काढून घ्यायचंय लवकरात लवकर। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला अथवा जातीचा दाखला मराठा जातीकरिता, म्हणजे जे मराठा आहेत त्यांच्याकडे जर TC जर असेल आणि त्या TCवर जर तुमचा मराठा उल्लेख असेल जातीचा तर तोही चालून जातो। त्यानंतर नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, जर तुमचं कास्ट सर्टिफिकेट निघालेलं असेल तर तुम्ही नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र देखील त्या ठिकाणी काढायचंय। त्यानंतर EWS प्रमाणपत्र। आता हे EWS प्रमाणपत्र कशासाठी पाहिजे, तर तुमचं जे उत्पन्न आहे ते 8 लाखाच्या आत आहे हे देखील त्यातून समजतं।
आणि जर तुमच्याकडे मराठा जातीचा जर दाखला जर नसेल तर तुमच्याकडे ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र असणार. परंतु आता मराठा समाजाचं स्टेटसाठीचं ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र निघत नाही. कारण जर तुम्ही कुणबी असाल तर ओबीसी सर्टिफिकेट निघणार, जर मराठा असाल तर तुमचं एससीबीसी सर्टिफिकेट निघणार. त्याच्यामुळे स्टेट लेवलसाठी आता आपल्याला ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र मिळत नाही. त्याच्यामुळं हे याचा विषय आता मिटलेला आहे. तुम्ही एससीबीसी जर असेल, ओबीसी असेल, नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र काढायचंय. त्यानंतर तहसीलदार यांचा हे दोन्ही जर डॉक्युमेंट जर नसतील तर तहसीलदार यांचा मागील वर्षाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पेक्षा जास्त नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, म्हणजे 8 लाखाच्या आतलं तुमचं उत्पन्न प्रमाणपत्र काढायचंय, इन्कम सर्टिफिकेट. त्यानंतर आधार कार्ड, हमीपत्र, फॉर्म भरताना तुम्हाला हमीपत्र येईल त्याची तुम्ही प्रिंट मारायची, ते हमीपत्र भरून अपलोड करावं लागणार तुम्हाला. 2 पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो, कोड ऑफ कंडक्ट बाबत हमीपत्र. त्यानंतर जन्म दाखला अथवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे टीसी, किंवा तहसीलचं जर तुमच्याकडे रहिवासी प्रमाणपत्र जर असेल तर ते, किंवा डोमिसाईल, नॅशनॅलिटी वगैरे तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता. त्यानंतर तुमचा बँक अकाउंट तपशील, म्हणजे तुमचं राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खातं असायला हवं, तुमचा अकाउंट नंबर वगैरे त्याची तुम्हाला प्रत जोडावी लागणार आहे. आता यात तुम्ही अपात्रही ठरू शकतात, तर त्या अपात्रतेचे देखील निकष तुम्ही या ठिकाणी बघून घ्या. काय, कागदपत्र अपूर्ण असणे व विहित मुदतीत सादर न करणे. कारण तुम्ही ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तुम्हाला 3 दिवसांची मुदत दिलेली आहे की तुम्ही जो काही ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्याची हार्ड कॉपी तुम्हाला सारथी मुख्यालय, म्हणजे आता डिव्हिजन ऑफिस झालेले आहेत प्रत्येक विभाग वाईज, परंतु तुम्हाला ही जी कागदपत्रे जी आहेत ती सारथी मुख्यालय म्हणजे पुणे कार्यालयात जमा करायची. त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरताना खोटी किंवा चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरणे या कारणास्तव देखील तुमचा फॉर्म रद्द होऊ शकतो. त्यानंतर हमीपत्रातील नियमांचे उल्लंघन केल्यास निवड प्रक्रिया, आर्थिक सहाय्याचे स्वरूप निश्चित करण्याचा अंतिम अधिकार हा मान्य व्यवस्थापकीय संचालक सारथी पुणे यांच्याकडे राहील. या कारणास्तव तुमचा अर्ज हा बाद केला जाऊ शकतो. तर त्यामुळे आपण माहिती देखील व्यवस्थित भरायची आहे, कागदपत्र सुद्धा आपण व्यवस्थित सबमिट करायचे आहेत. आवश्यक कागदपत्रांमध्ये कुठेही आपल्या फॉर्म मध्ये त्रुटी राहणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. तर आता हा जो ऑनलाईन अर्ज आहे हा भरण्याची शेवटची तारीख म्हणजे तुम्ही 31 डिसेंबर 2024 पर्यंत सायंकाळी 6:15 ऑनलाईन स्वरूपाने अर्ज करू शकता. परंतु काळजी म्हणून आपण हा फॉर्म लवकरात लवकर सबमिट करायचा आहे, कारण जर शेवटच्या दिवसांमध्ये जर साईटवर जर लोड जर असेल तर आपला अर्ज करण्यास आपल्याला अडथळा येऊ शकतो. याची खबरदारी घेऊन आपण लवकरात लवकर हा अर्ज कसा करता येईल आणि जास्तीत जास्त मराठा युवकांना कसा याचा लाभ घेता येईल या दृष्टीने प्रयत्न करायचे आहेत. या ठिकाणी संकेतस्थळ उपलब्ध करून दिलेले आहे सारथी संस्थेने. या ठिकाणी वेबसाईट दिलेली ही देखील व्यवस्थित बघून घ्या. सारथी महाराष्ट्र.gov.in या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला सूचना फलक दिसेल. सूचना फलक मध्ये गेल्यानंतर तुम्हाला रिमोट पायलट प्रशिक्षण व प्रोफेशनल सर्टिफिकेट कोर्स ऑन ड्रोन इन ॲग्रिकल्चर प्रशिक्षण 24-25 या ठिकाणी जायचंय. त्या ठिकाणी माहिती अर्ज मध्ये जायचंय आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला अप्लायचं ऑप्शन येईल. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही व्यवस्थित कागदपत्रे अपलोड करून इथं तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर 31 तारखेपर्यंत जर तुम्ही फॉर्म भरायचा आहे, जर तुम्ही आता फॉर्म भरला तरी तुम्ही हार्ड कॉपी आता तुम्ही बाय पोस्ट किंवा प्रत्यक्षात तुम्ही तिथं देऊ शकता. परंतु ही जी हार्ड कॉपी आहे आपल्या अर्जाची ती देण्याची सुद्धा अंतिम तारीख आहे 3/1/2025 म्हणजे 3 जानेवारी 2025 पर्यंत तुमचे जी कागदपत्रे आहेत ती सारथी मुख्यालयात सादर होणं आवश्यक आहे. तर अशा पद्धतीनं हा कोर्स
आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेला आहे शासनामार्फत सारथी संस्थेने. नक्कीच मराठा युवकांसाठी ही सुवर्ण संधी आहे. आधुनिक युगात वावरत असताना शेती उद्योग देखील आपण आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करायला हवा. म्हणून हे प्रशिक्षण अतिशय कामी आहे आणि ही नामी संधी मराठा समाजातील युवकांना उपलब्ध झाल्यामुळं आपण ही जी माहिती आहे ती आपले नातेवाईक, मित्रपरिवार यांच्यापर्यंत हमखास पोहोचवा. या आमच्या चॅनलची लिंक मी या ठिकाणी तुम्हाला पाठवतो आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून पूर्ण महाराष्ट्रातील मराठा युवकांपर्यंत हा व्हिडिओ जाईल आणि अतिशय उपयोगी असा हा कोर्स त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि या प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांनाही नवीन प्रशिक्षण मिळेल, ड्रोन प्रशिक्षण, ज्याचा फायदा भविष्यात नक्कीच होणार आहे. तर आपण सर्वांनी या संधीचा नक्की फायदा घ्यावा ही विनंती. धन्यवाद.